everyone, good morning and welcome you all to Rachna's New Angel World. Me, I Sunny, and yes, it's a new day, new beginning, and day starts with all you lovely and beautiful people. So normal routine starts झाले नाहीसा गेली स्कूलमध्ये. मी चाललोय हॉस्पिटलला. रचना आहे किचनमध्ये. गुड मॉर्निंग. आज काय पराठा का चपाती? पराठा. गुड मॉर्निंग आई. आई पण मदतीला आहे. दोघी एकमेकींना मदत. आणती सुट्टीवर येते. तू काय करते? सगळं रचना करते मग. विदिन 5 मिनिट्स सगळं आवरलं आहे. म्हणजे तिचं आवरलं आहे. बाकी घरातलं सगळं काय वाइंड अप करून माय प्रिन्सेस इज रेडी. चलो, तुला आता मस्त ट्रीट देणार आहे मी आज. काय ट्रीट? ते तुला समजेलच. काय ट्रीट? काय तुला मी कुठेतरी नेणार आहे. ट्रीटच आहे. असली ट्रीट मला माहिती कुठे झाली आहे. त्याच्या व्यतिरिक्त काय असेल तर वेगळी गोष्ट. तू स्वतःला सेल्फ ट्रीट करणार आहे ना. मस्त मी टाइम. अच्छा, तसा ट्रीट. मग स्वतःला पॅम्पर. चला, मला पोचायचं आहे. मला असं मी चालवते. चालू गाडी मी चालवते. भरोसा बघ माझ्यावर. छान झाली पूजा. फुलं असली का बरं वाटतं ना. रचना मला आली आहे ड्रॉप करायला हॉस्पिटलमध्ये. एवढी बिचारी नाही. धावपळ करून. नाही, ऍक्च्युली ह्याच्या हॉस्पिटल नंतर आमचं एक फॉलोड बाय एक आहे इव्हेंट आहे. म्हणून मग असं झालं की माझं घरातलं सगळं काही आवरलंय. आणि मग आई पण म्हटलं की तुम्ही टेन्शन नका घेऊ, मी नायसाचं बघेल. नायसा स्कूलला गेली आहे आणि आई पिक करतील तिला. कारण एनी हाव नायसा येण्याच्या आधी मी निघणार होती. सो कशाला मग डबल पेक्षा नाही तर मला ट्रेननी यावं लागलं असतं किंवा मग ते ओलाने यावं लागलं असतं. मग मी याला बोलली की माझं ऑलमोस्ट सगळंच झालेलं आहे, चल मी येतेच तुझ्या बरोबर. मग आता इथे मी जरा माझा मी टाइम आज स्पेंड करणार आहे. मस्त कॅफेमध्ये बसेल. आणि आईचा फोन आला. विथ हॉस्पिटल. आता मी चाललो आहे एका इव्हेंटला. आणि रचनाला प्रॉमिस केलेलं की मी ॲडजस्ट करून त्या इव्हेंटला येईल. सो ऑल सेट टू गो. लेट्स गो. ओके, सो मी मगाशी पाहिलं मला सनीने ड्रॉप केलं. त्याच्यानंतर मी तुम्हाला एकच शॉट दाखवला की मी कॅफेमध्ये गेली आहे. आणि मी तिथे ॲक्च्युली माझ्याकडे 2 आवर्स होते. तो मी घरून निघताना ब्रेकफास्ट नव्हता केला. आणि थोडंसं डाएटवर हॉल्ट असल्यामुळे जे मिळते ते खाते मी आजकाल. सो मस्त सँडविच खाल्लं. आणि फर्स्ट टाइम कॉफी तिरामसू ट्राय केलं, विच वॉज गुड, व्हेरी नाईस. जास्त पण स्वीट नव्हती. त्यांनी ॲक्च्युली जास्त स्वीट नव्हती बनवली. सो छान होती. आणि 1 तास सगळं खाण्याच्या वेळेस ना मला दुसरं काही डिस्टर्बन्स नाही लागत. मला माझा जो कम्फर्ट आहे म्हणजे काहीतरी बघणं वगैरे. काही लोकांना कम्फर्ट असतं खाण्याच्या वेळेस. एकतर ते बुक वाचतात, नाहीतर काय म्हणतात खाण्याचेच व्हिडिओज बघत असतात. खाण्याचे व्हिडिओज कसे बघतात
किंवा असं काहीतरी सिरीज. तर मी सिरीजवाली आहे. सो मी मस्त पहिले माझा नाश्ता करून घेतला आणि मग त्याच्यानंतर माझं 1-2 एडिट्स होते, ते एडिट वगैरे केले आणि मग त्याच्यानंतर आय स्टार्टेड रीडिंग दिस बुक. आणि मग त्यात एवढी मग्न झाली की तरी मध्ये मध्ये माझे कॉल्स येत होते, माझं बाकीचं सगळं मेलवर सगळं काही चालू होतं. सो तो एक डिस्टर्बन्स होता. बट ठीक आहे, तो डिस्टर्बन्स पण चालेल. बट एवढी मी त्यात एन्ग्रोस झालेली ना की त्या कॅफेमधलं म्युझिक पण माझ्या कानापर्यंत पडत नव्हतं. मला खूप छान वाटत होतं. सो मी आता जी बुक वाचतीये ना ती आहे सीता वॉरियर ऑफ मिथिला. मी ह्याचं मराठी व्हर्जन पाहिलेलं आणि त्या दिवशी जेव्हा मी मॉलमध्ये गेलो तेव्हा मला याचं इंग्लिश व्हर्जन म्हणजे इंग्लिश ट्रान्सलेशन आहे जे मिळालं. सो याचं जी ह्यांची जी फर्स्ट बुक आहे ती प्रभू राम त्यांच्यावरती आहे फर्स्ट. मी ती सोडून डायरेक्ट हिच्यावरच आली. सो ती मी वाचली नाही. सो आणि सेकंड आहे, त्यानंतर थर्ड इज रावण आणि फोर्थ पार्ट इज ते तिघांचं पण वॉरियर ऑफ मिथिला. तुम्हाला पण जर कोणाला आवड असेल रीडिंगची तर तुम्ही सुद्धा नक्की वाचा. आणि मला आता खरंच असं वाटतं की आत्ता आपण ह्या ज्या जगात राहतो ना तिथे फोन्स आणि डिजिटली आपण एवढे जातो ना, म्हणजे काय माहिती हे सगळे कुठेतरी ना मिस आउट होत आहे, लिटरली मिस आउट होत आहे. म्हणजे आता इवन जे बुक्स आहेत ते आपण डिजिटली पण वाचू शकतो, फॉर शुअर वाचू शकतो. बट ह्यात जे वाचण्याची एक वेगळी मजा आहे ना, मी प्रत्येक पान वाचल्यानंतर स्मेल घेत होती. मला आवडते याची स्मेल. मला माझे ते आधीचे दिवस सगळे आठवत होते जेव्हा ट्रेनमध्ये ट्रॅव्हल करायची आणि नॉस्टॅल्जिक वाटत होतं की रीड करताना ते जे स्मेल आहे ना बुकचं एक पर्टिक्युलर ते येत आहे. आता आम्ही निघालो. सो आम्हाला ॲक्च्युली मर्दानी मूवी मी तुम्हाला काही दिवसांपूर्वीच विचारलेलं की आम्ही मर्दानी थर्ड बघू की नको, कारण आम्ही फर्स्ट आणि सेकंड पार्ट नाही पाहिले. तर आपले जे एक यूट्यूब फॅमिली मेंबर आहे तिने सांगितलं की गो फॉर इट, कारण ते अजिबात इंटर कनेक्टेड नाही आहेत एकमेकांना सुद्धा आणि वर्थ वॉचिंग आहे. सो आम्ही नक्कीच जाणार होतो. पण त्याच आधी वी गॉट अन इन्व्हिटेशन फॉर अ स्पेशल स्क्रीनिंग यशराज स्टुडिओज मध्ये स्क्रीनिंग. जेव्हा मी ते वाचले ना बसले हो वा, मी लगेच आलो. भरपूर लांब आहे अंधेरीला, खूप लांब आहे ऍक्च्युली. आमचं रिझन होतं जाण्याचं की आम्हाला यशराज स्टुडिओज मध्ये जायला मिळेल. सो ही अपॉर्च्युनिटी आम्हाला नव्हती सोडायची, म्हणून सनीने पण त्याचं रचना जी चाइल्डहुड जी फेवरेट माहिती असेल, माझी फेवरेट ऍक्टर, क्वीन ऑफ हार्ट्स, क्वीन ऑफ बॉलिवूड, राणी मुखर्जी. म्हणजे मी तुम्हाला दाखवेल, आय डोंट नो मी दाखवलंय की नाही. माझ्याकडे एक बुक आहे मी जी सनीला दाखवली आहे, त्यात मी लिटरली राणी मुखर्जीचे जे कटिंग्स आहेत ना ते पेपर मधले असतात ते काढून चिटकवले. घेऊन यायला पाहिजे जस्ट टू शुअर जर ती आली असेल. ओ माझं नाही एवढं स्ट्राईक झालं. बट हा यार मी त्याच्यावर तिची सिग्नेचर, म्हणजे मी बघा कोणत्या दुनियेत चालले, म्हणजे मला माहित नाही ती येईल की नाही काय आहे, आय डोंट नो. बट ऍक्च्युअली हे तर माझ्यासाठी एक मेमरी झाली असती. यार साने तू पहिले का नाही बोललास? आता मला असं झालंय की यार मी का नाही आणली ते बुक. तुला आठवतं तरी का? ऑब्विसली मी ठेवली. माझे पुस्तकं लग्नाच्या आधीचे मी ज्या ज्या गोष्टी घरून आणलेल्या आहेत ना ते येऊ शकतात नाही येऊ शकतात, वी आर नॉट शुअर. ऍक्च्युली शुअर नाही होत आम्ही, बट एक असतं ना एक छोटस एक कुठेतरी आपल्याला वाटतं ना की असू शकतं, कारण यशराज स्टुडिओज मध्ये आहे आणि त्याच ओनर आहे एक्झॅक्टली. आणि राणी मुखर्जी मी जेवढं तिचं बघितलंय आता ह्या मूवीच्या दरम्यान, ती बऱ्या जागेवरती तिने व्हिजिट केलेलं आहे. सो आज जी स्पेशल स्क्रीनिंग ठेवली कदाचित ती येऊ पण शकते. सो पण ठीक आहे, चलो मग कसा एक्सपिरियन्स आहे, कसा मूवी आहे ते तुम्हाला नक्कीच आम्ही या ब्लॉग मध्ये सांगू. आणि जर ती आली तर माझं स्वप्न पूर्ण होईल. पण मला आता कुठेतरी असं फील होतंय की यार ती बुक मी आणायला पाहिजे होती. पण मी तुमच्याबरोबर नक्की शेअर करेन. इथं इकडनं खाली जा म्हणते. Two hours 10 minutes.
So we're going to be bringing in Rani ma'am here and just to interact with you guys quickly, and then I think the food is laid out outside, and then you guys can carry on. Yeah. Any feedback, anything that you guys want to talk about the film or anything that you guys? It was very nice. Very empowering. Very good. Nice. Thank you so much, like, for making it to today's screening. Ma'am is going to be here in like another 2-3 minutes, and then we'll just do like a quick hi, hello, and एवढी पिंक पिंक झाली, एवढी नको नर्वस हो. thank each and everyone for being here Thank you. Thank you. and making the effort to come here today. And you're going to be able to tell her exactly how you like the film. So, Rani Mukherjee! Hi. So nice to see all of you. All you guys enjoyed the film? A lot. We got done a fab job. Fab job, Oh, ma'am. thanks. Spread the word now. Yes. Watch it again, watch it with your family, watch it with your neighborhood, watch That's it with very your important. friends. Cry again. Get We'll to cry. It was amazing. So happy I have you a guys. daughter and I was like, oh my god, what is happening in the world? And it was like so relatable. That's sad. Very sad. It is relatable to the current topic in the country. Ma'am, yeah, basically I'm from Delhi NCR and I'm seeing the kind of situation is happening there and बहुत सारी updates आ रही हैं, बहुत सारे लोग हमारी जगह से गायब हो रहे हैं and जिस तरीके का ये मैसेज है, I think at this point ये फिल्म रिलीज होना और जो सिचुएशन देश में चल रहा है वो बहुत ही फैब मैसेज है ये. इनफैक्ट आई वॉच्ड मर्दानी 2 ऑल्सो बिकॉज माई फ्रेंड विशाल जेठा वाज देयर एंड ही वाज पार्ट ऑफ योर फिल्म, सो वी रियली एंजॉयड. एंड आधा स्टोरी मैंने देखा है, आधा स्टोरी मेरा देखना रह गया है क्योंकि मेरी बहुत ही अर्जेंट सिचुएशन हो गई थी, बट आई विल डेफिनेटली वॉच द क्लाइमैक्स पार्ट. बट जितना कहानी मैंने देखा, आई लव्ड इट मैम. आई लव्ड योर परफॉर्मेंस इन क्या इट. कर रहा है? जाके देख. Oh We wow. are second time, ma'am. I love you all more. It's मर्दानी 3 now, तो we'll watch it thrice. 3 से नहीं होता है, 3, 6, 9 होता है. 9 times. But I'm happy you guys took out time and came and watched the film. I think what's most important is to spread the awareness. That's the reason why you guys are so important. That you'll need to spread the word. Because a lot of times people choose not to come to the theatre to watch disturbing content like this. But the need of the hour is to watch disturbing content and have conversations, spread the word, spread the awareness. And with that, you also have me. little entertainment as well, and also empowering the girls to feel little more like Durga Mata. So absolutely. So this film is important. Why? Because you also get motivated, you get inspired. Along with that, you also take the messaging that we need to protect the girls. We need to be more aware. We need to, yeah, I know, and we need to tell each other that look after each other, be there for each other, and Never give up. never give up, and also try and not be in those situations where something untoward could happen. And also educate our girls. Absolutely, Towards, absolutely. being aware about what is happening in, In the the surroundings, because trust has become such an important thing in today's day and age that don't trust easily. That's the thing. Can we expect Madani 4? If you watch this movie 9 times, Let's make it 10 then. 100 people again, I would watch another film. but that's what I'm saying. If you all make this movie a blockbuster, only then my producer will be inspired. Mardani can have 10 series because it's not gonna stop, you can make again and again. Absolutely, as long as people come to the cinemas. Yes. है ना? Because this, together when you're watching in a theater is so empowering, no? When together you all can enjoy.
घर पे अकेले बैठ के क्या मतलब मजा आता है? बोरिंग. We are there to spread it. Yes. Yes, ma'am. Spread it and now let's take pictures. How do we do? We do row-wise. Ma'am, please don't start. Please come. Guys, can we please have your Thank you. Please come now. Please come now. This side. Ma'am, this side. My wife is there. She has, since school, she has been. Finally done with the movie screening आणि क्वीन ऑफ बॉलिवूड, क्वीन ऑफ हार्ट्स राणी मुखर्जी आणि रचनाची चाइल्डहुड बेस्ट ॲक्ट्रेस फेवरेट ॲक्ट्रेस राणी मुखर्जी हिला आम्ही भेटलो आणि खूप 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 आम्हाला छान वाटलं. म्हणजे बिलिव्हच नव्हतं होत. अँड इट्स लाईक वन ऑफ अ ड्रीम कम ट्रू किंवा एक विश की प्रत्यक्ष तिला भेटू. आणि बाकीचं काय ते रचना सांगा. सनीचं झालं बोलून. सनी एवढंच बोलतो आणि मी एवढं बोलते. ऍक्च्युली आम्हाला स्क्रीनिंगसाठी बोलवलं तेव्हा बिलकुल त्यांनी आयडिया नव्हती दिली किंवा सांगितलं नव्हतं की ती येणार आहे. जसं की आम्ही आधी सुद्धा म्हटलो की आम्हाला नाही माहिती की ती येणार की नाही. फिलिंग होती. सो तिथे आम्ही जेव्हा गेलो आम्ही तरी आम्हाला काहीतरी 1-1.5 तास आम्ही थांबलो. स्क्रीनिंग जो टायमिंग होता त्याच्यानंतर 1 तासानंतर स्टार्ट झालं. आणि तेव्हा जेव्हा आम्हाला त्यांनी एंटर करायला सांगितलं आतमध्ये टुवर्ड्स स्क्रीन, तेव्हा त्यांनी सांगितलं की एंडला राणी मुखर्जी येणार आहे. माझं माहितीये का, माझं मूवीकडे म्हणजे मूवीमध्ये लक्ष होतं पण मी अशी पूर्णपणे असं मनापासून तर बघितली पण तसं मनापासून नाही बघितली. कारण एक बॅक ऑफ माइंड होतं की तिला भेटणार आहे. एक फॅन मोमेंट असतो ना, सगळ्यांच्या आयुष्यात असतो फॅन मोमेंट. आता इथे खूप लोक असं म्हणतात त्यात काय, माणसासारखं माणूस आहे ते पण नॉर्मल आहे त्यात काय. पण असं नाही, एक असतं ना, एक कसं मी एक्सप्लेन करू. म्हणजे आय नो ती आपल्यासारखीच ह्युमन बिंग आहे, सगळं मी मान्य करते. बट ते जे लहानपणापासून मनात असं होतं की तिचा फर्स्ट मूवी जो मी पाहिलेला तो होता कुछ कुछ होता है, जेव्हा मला ते समजायला लागलं की एक्झॅक्टली मूवीज वगैरे असं. आणि तेव्हापासून मला ना ती आय डोंट नो वाय पण मला आवडते. आणि तिचे मी ऑलमोस्ट मूवीज पाहिलेले आहेत. मर्दानीचं फक्त 1 आणि 2 का नाही पाहिलं मलाच नाही माहिती, मी का नाही बघितलंय. एनिवेज ते सुद्धा मी नक्की बघेल. नेटफ्लिक्सवर तर आहेतच. सो सर्वात आधी मी मूवीबद्दल तुम्हाला सांगते. अमेझिंग मूवी, मस्ट वॉच. तिने ॲक्च्युली ती जेव्हा आली ना ती तेच म्हटली की खूप लोक ना असं जे थोडंसं सेन्सिटिव्ह कॉन्टेंट असतो किंवा जे आपल्याला हलवून जाणारा कॉन्टेंट असतो, खूप लोक त्या गोष्टीला अवॉइड करतात. अँड दिस इज व्हेरी ट्रू. विमेन तर पहिले विचार करतात की अरे नको, आपल्या डोक्यात कशाला ते सगळे विचार यायला पाहिजेत, नको आपण कशाला बघावं ते, आपल्याला तर खूप त्रास होईल. बट जे रियालिटी आहे त्याला फेस करणं फार इम्पॉर्टंट आहे. या मूवीमध्ये ज्या प्रकारे ते त्यांनी दाखवले, जे रिअल घडतंय तोच मुद्दा आहे. आता मी तुम्हाला ते सगळं सांगून तुमची जी मजा आहे मूवीची ती नाही घालवणार आहे, पण मी तुम्हाला नक्कीच सांगेल डू वॉच दिस मूवी. खूप खूप छान आहे. आणि ज्या प्रकारे राणी मुखर्जीने काम केले दॅट इज अमेझिंग. ती मला नेहमीच एक नॅचरल ॲक्टर वाटते. म्हणजे असं कधीच वाटत नाही की शी इज डुईंग ॲक्टिंग. ती मनापासून ते करते. तिचे डोळ्याचे हावभाव बोला किंवा द वे शी प्रेझेंट हरसेल्फ. जसं माधुरी दीक्षित बघा ना, डान्स करण्याच्या वेळेस एवढे इमोशन्स दाखवते, ऑफकोर्स ॲक्टिंगच्या वेळेस पण दाखवते, पण राणी मुखर्जीचा ऑरा थोडासा वेगळा आहे आणि म्हणून मला ती लहानपणापासून आवडते. आणि मी कधीच आयुष्यात असा विचार नव्हता केलेला की माझी किंवा तिची भेट होईल, आम्ही भेटू किंवा ती माझ्या कधी समोर येईल. मी कधी हे पण नाही विचार केलं की समोर आल्यानंतर हाव आय विल बिहेव वगैरे, काहीच नाही. आज पण मूवी जसं म्हटलो की आम्हाला नव्हतं माहिती येणार आहे, पण जेव्हा कळलं की ती येणार आहे तेव्हा ते धाकधूक असं मला बोलतो एवढे गुजबम्स का आलेत तुला. म्हणजे
आय कॅन फील दॅट इमोशन. एक असतं ना आपल्याला, जर जी व्यक्ती कोण आवडत असते आणि ती अचानक स्क्रीनच्या बाहेर आपल्याला प्रत्यक्षात दिसतीये, तर एक वेगळा एक्सपिरियन्स आहे. आणि एवढी छान आणि एवढी पोलाईट आणि ज्या प्रकारे ती सगळ्यांशी बोलत होती, अमेझिंग होतं. सनीने ते क्लिप्स घेतलेच आहेत. त्याच्यानंतर काय झालं माहिती का, फोटोज काढायला काय झालं, आम्ही एवढे लोक होतो. सो त्यांनी सांगितलं की तुम्ही 5-5 किंवा 10-10च्या ग्रुपने या, आपण फोटो काढून, कारण तिला पण जायचं होतं पुढे. सो सॉरी मी तिला असं म्हणते, ना तर खूप लोक म्हणतील की अरे ती मोठी आहे, पण एक एक कसं सांगू, आपलं असं वाटतं ना जेव्हा आपण एका मोठ्या बहिणीला म्हणतो किंवा असं, तो वाला एक फील आहे. म्हणून मी तिला असं अरे तुरेवालं करतेय, पण मनात ती रिस्पेक्ट तर नक्कीच असणार आहे. मी काय हक मारते ते दॅट डझन, म्हणजे मला असं पर्सनली वाटतं ते अफेक्ट नाही व्हायला पाहिजे. एनिवेज ते जाऊ दे. सो आम्ही गेलो आणि फोटो काढलं. थँक गॉड मी माझा मोबाईल दिला आणि त्यांना सांगितलं की प्लीज फोटो काढा. एकाला सांगितलं, कारण इवन हे अलाउड नव्हते करत ते सेल्फी वगैरे, कारण ते खूप टाईम गेलं असतं आणि प्रत्येकजण तसंच केलं असतं प्रत्येकाने. सो येस, छान असा फोटो वगैरे काढला. त्यात तुम्ही तिथे बघू शकता, ते अजून एक दुसरे लोक पण होते, म्हणून आम्ही असं जवळ नव्हतो, विवेल एक असे लांब आणि छान फोटो काढला. त्याच्यानंतर मी गेली आणि सनी व्हिडिओ काढत होता. म्हणजे सनीने जाऊन ॲक्च्युली सांगितलं की मी खूप मोठी फॅन आहे आणि ती लहानपणापासून तुम्हाला असं ॲडमायर करते, ती तुमचे फोटोज वगैरे चिटकवते. आणि मग मी जवळ गेली आणि तिने असं क्यूटली असं केलं, असंच केलं ना, केलं. मला बापरे, ते एक वेगळंच होतं. सो मी बोलते ना, फुल फॅन मोमेंट, पूर्णपणे फॅन मोमेंट होतं. मी कधी म्हणजे आयुष्यात नाही विचार केला की असं काहीतरी घडेल माझ्या बरोबर. आणि सनीला वाटलं व्हिडिओ ऑन आहे, पण तो ऑन नव्हता, तो पॉज होता. ह्यानी पॉजवर दाबलं आणि व्हिडिओ असं पकडून तिने शूट केलं. आणि सनीने, आणि ती एवढी छान बोलत होती ना, म्हणजे आमचं ॲक्च्युली आमच्या दोघांचं तिच्याबरोबर इंटरॅक्शन झालं. आणि मग त्याच्यानंतर एक शेवटचं सेक्शन आता तुम्हाला इकडे दिसेल, जेव्हा त्यांनी ते पॉज, त्याला असं वाटलं की तू ऑन आहे, पण त्यांनी ते परत पॉजवरच दाबलं आणि तो व्हिडिओ तेव्हा चालू झाला. सो ते काहीही शूट झालं नाही. थोडीशी मी पहिले डिसअपॉइंट झाली, आय वॉज लाईक की अरे यार कॅप्चर नाही झालं असं. पण मग नंतर असं होतं की ठीक आहे, जेवढं नशिबात असतं तेवढं होतं. हे मी कधी आयुष्यात एक्सपेक्ट नव्हतं केलं की मी, मला जी आवडते व्यक्ती किंवा मी ज्या व्यक्तीला ॲडमायर करते किंवा लहानपणापासून जिला आपण पडद्यावर बघत आलो, ती अचानक आपल्या समोर आली आहे हे, आणि आपण तिच्याशी भेटू, हे मी कधी आयुष्यात एक्सपेक्ट नव्हतं केलं. म्हणून मला आता जे मिळालंय, जे इमोशन्स, जे फिलिंग्स, जी मेमरी माझ्याकडे आहे, ते माझ्याबरोबर, येस एक्झॅक्टली, ते माझ्या व्हिडिओमध्ये नसेल तरी मला चालेल, पण ते मला माहिती आहे ना की मी तिला भेटलीये, तिने माझ्याशी इंटरॅक्शन केलंय. सो ते मला जास्त, आणि जसं आम्ही नेहमी म्हणतो, मेमरीज आपण जे बनवतो ते फॉर एव्हर चेरिश होतात. सो आय एम हॅपी, जे मला मिळाले मी त्यात हॅपी आहे. कोण नोस पुढे काय असं नसेल कधी, तर परत एकदा भेट नक्कीच होईल. बट ट्रस्ट मी गाईज, सगळ्यांनी जाऊन मूवी बघा. म्हणजे नॉट जस्ट बिकॉज की आम्हाला त्यांनी बोलवलं तिथे, आम्ही तो मूवी बघितला म्हणून तुम्हाला सांगतो. एनिहाऊ आम्ही मूवी बघणारच होतो. थिएटरमध्ये जाऊन बघा, कारण आता एकमेकांना आपण काय म्हणतात, बूस्ट करणं गरजेचं आहे. एक्झॅक्टली. बट तुम्ही आवर्जून बघा, हे फार गरजेचं आहे. आपल्याला अलर्ट राहणं फार गरजेचं आहे. आपण कुठे चुकतो ते सुद्धा कळतं, कारण पहिलेसारखी दुनिया नाही राहिली आहे. सुंदर, आणि ज्या प्रकारे पूर्ण मूवीला राणी मुखर्जी यांनी असं होल्ड केलेलं आहे, तुम्ही एवढे एन्ग्रोज्ड व्हाल ना त्यात. अँड ऍक्टरची गरजच नाही. एक्झॅक्टली, ऍक्टरची गरजच नाहीये. आणि बेस्ट ऍक्टर म्हणजे मेल ऍक्टर. आणि बेस्ट पार्ट म्हणजे पूर्ण मूवीमध्ये कसं मी असं सांगू, आपण कनेक्टेड होतो आणि असं डिस्ट्रॅक्टिंग वगैरे काही गोष्टी नव्हत्या. पण छान होतं, बघण्यासारखं आहे. सगळ्यांनी जा, पूर्ण फॅमिलीने जा. आणि माझं तर स्वप्न पूर्णच झालंय. म्हणजे मी ना खरं बोलते, आय एम ऑफकोर्स, थँक्यू सो मच. मी ऍडजस्ट केलं, तर रचना एकटी जाणारी नाही, म्हणजे जाईल, पण तिला मी जाईल, पण कसं माहितीये का, अशा जागेवरती माहित नाही मी जाईल की नाही एकटी. मी कम्फर्टेबल नसते, मी अजून तशी नाही, हे अशी ओपन अप नाही होत मी तरी. हा, सनी, आम्ही ना अशा जेव्हा जास्त इव्हेंट्स मध्ये असतो ना, सनी इज द वन हू स्पीक्स अ लॉट.
ट्रस्ट उलट होतं, पूर्ण होतं. जेवढं मी इथे तुमच्याशी बोलू शकते ना, किंवा मी कधी तुमच्याशी पर्सनली पण बोलली, ती एक वेगळी गोष्ट आहे. पण जेव्हा असे सगळे मोमेंट्स असतात किंवा असे इव्हेंट्स असतात ना, ते मी खूप कमी बोलते. मी ना अशी आय डोंट नो, मी अजून ते असं ओपन पण तरी आय ट्राय माय बेस्ट की मी पुश करते, स्वतःला खूप पुश करते. म्हणून मी तुम्हाला नेहमी म्हणते की तुम्ही घाबरत असाल ना तर इट्स ओके, मी पण घाबरते, पण स्वतःला पुश करणं फार इम्पॉर्टंट आहे. आणि माझ्यासाठी माझ्या आयुष्यात एक माणूस आहे जो सतत पुश करत असतो, यू कॅन डू इट. मी तिला बोलली ना की सनी नको रे, खूप असं कसं तरी वाटतं, हे नको आपण करू. नाही आपण करायचंच आहे. आणि सनी तोपर्यंत करून पण टाकतो ते. आणि मग नंतर असं होतं की ओके, पहिले मला खूप राग आलेला याच्यावर की अरे यार ह्यानी असं क्लिपच नाही घेतली, असं कोण पॉज बटन 10 मिनिटं ते पॉज बटन वरनच त्याला बोलत होती, तुला पॉज बटन दाबण्याची फार सवय झाली आहे, तू असं करतो तसं करतो. पण नंतर असं की ठीक आहे यार, आपल्या नशिबात जे असतं तेवढंच होतं, तेवढंच आपल्याला मिळतं. आणि मी तेच सांगत होते, आय एम सो 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 ग्रेटफुल. मी माझ्या आयुष्यात कधीच नाही, लहानपणापासून कधीच कोणत्याच गोष्टी मागितल्या नाही आहेत की माझ्या आयुष्यात मला हेच व्हायला पाहिजे, तेच व्हायला पाहिजे, असंच व्हायला पाहिजे. मी हे पण नाही कधी बोलले की मला माझा नवरा असंच मिळाला पाहिजे, माझी फॅमिली असंच. एवढंच होतं की हा कसाही असो, आपण दोघं कमवू आणि दोघं आपली स्वप्न पूर्ण करू. बट टचवूड, देव एवढा ब्लेस्ड आहे माझ्यावरती की आय एम रिअली व्हेरी ग्रेटफुल. सगळं काही म्हणजे अनप्लॅन्ड असतं ना तसं चाललंय. माझी लाईफ ॲक्च्युली इट्स लाईक अ फेरी टेल, जी अनप्लॅन्ड आहे. मी कधीच कोणत्या गोष्टी प्लॅन नाही केल्यात, पण बाप्पाने सगळं काही प्लॅन केलं अँड ही इज गिव्हिंग मी लॉट्स ऑफ हॅपीनेस. एक्झॅक्टली. हे बघा, एक तर पहिली गोष्ट लक असतं, लक हे आहे. किंवा म्हणतात ना की तुमच्या आयुष्यात ते लिहिलेलं आहे तर ते घडणार आहे, ठीक आहे, ते पण सगळे. पण मला आईनं नेहमी बोलत आली आहे, हे 50% लक, 50% बाप्पा जे करतो, पण 50% हे तुमच्या हातात असतं की तुम्ही किती एफर्ट्स करताय. जर तुम्ही असं बोला चला आहे आपण बसू, जे होईल नाहीये, ते तुम्हाला पण स्वतःला काहीतरी करावं लागतं, तेव्हा ते घडतं, तेव्हा ते तुम्हाला मिळतं इन रिटर्न. असंच काय बसल्या चला आपण बसू मस्त आरामात आणि आपल्याला मिळणार आहे असं नाहीये काही. ते इट्स ऑल अबाउट गिव्ह अँड टेक. बाप्पाने आपल्याला बनवलंय. बाप्पा म्हणतो की अरे तुम्ही पण एफर्ट्स घ्या, सगळं काय मीच तुम्हाला देणार नाही असं प्लेटवरती. तुम्ही जेव्हा एफर्ट्स द्याल तेव्हाच मी एक स्टेप पुढे घेईल. सो बाप्पा सुद्धा आपल्याबरोबर गिव्ह अँड टेकच करतोय. बट अमेझिंग डे होता. अजूनही मी त्या ह्याच्यात ती एवढ्या समोर होती, तिचे आईस ते ब्राऊन आणि तिने मला असं केलं ना, असं गालांना हात लावलं, ते अजून वेगळं. आता खूप लोक मला येडे समजत असतील इथे, बट फॅन मोमेंट आहे भाई, फॅन मोमेंट आहे. आणि ज्यांना माहिती आहे की मी ह्याला नाही इग्नोर करू शकत, ह्या गोष्टीला मी नाही करू शकत. आणि हे सगळं तुमच्यामुळे आहे. येस, एक्झॅक्टली. ते पॉइंट मेन, ते तर इम्पॉर्टंट आहे. मी तर तुम्हाला जेवढं थँक्यू बोलेल तेवढं कमी आहे. कारण आज ज्या पोझिशनला मी पोचली, जिथेही मी पोचली, ते सगळं तुमच्या प्रेमामुळे, तुमच्या सपोर्टमुळे आहे. नाहीतर हे पॉसिबलच नाही. मी आपलं जसं म्हटली ना, इट्स ऑल क्रिएटर्स मध्ये आय गेस आपणच, आय डोंट नो. मी म्हणजे तिथे खूप क्रिएटर्स होते ज्यांना मी ऍक्च्युली नाही ओळखत. जास्त करून मुंबई साईडचे होते. ह्याच्या आधीच्या स्क्रीनिंगला पण आम्ही गेलेलो, तिथे ऑल टुगेदर वेगळा क्राऊड होता. हा पूर्ण एक वेगळा क्राऊड होता. नाही आम्ही नव्हतो खूप काय, मी कोणालाच नव्हती ओळखत. 1-2 जणांनाच फॅमिलियर होतो, त्यांचं पण नाव माहित नव्हतं काय बोलायचं काय. सो ठीक आहे, चलो आता घर पे जा रे. आता मला माझ्या मुलीची आठवण यायला लागलेली आहे. दिवस संपत चाललाय. सकाळी तिला बघितलंय आता ऑलमोस्ट 12 तास व्हायला आले. टॉकिंग विथ ऋतिक अँड ऑल्सो विथ राणी. बघा, राणी मुखर्जी. ऋषा माझ्याबरोबर जास्त असायची ना, असं म्हणून तिचं लगेच मेसेज आला की आय नो युअर एव्हरी बुक यूज टू बी. कुठल्या स्टँडर्ड मध्ये होतं? आईने केलंय. एवढी छोटी होती तेव्हा. तिने बॅग
संध्याने हे घेतलं. हे आई आहे. आई नाही आहे. नाही असं म्हणते आई आहे. आई तू आहे. आई तू आहे का? तू आहे. तुझ्यासारखं वाटतंय. बाई काय काय कटिंग केलेत बघ मी तिचे. किती तिला नॉस्टॅल्जिक वाटलं असतं. हे बघ ऍक्च्युली पण घेऊन जायला पाहिजे होतं. बघ ना. आई तू गॉड आहे. माझ्यापेक्षा क्रेझी होती ती मूवीज मध्ये आई म्हणजे. तू आहे. म्हणजे आई काय? नाही ग. मी नाहीये. आम्ही आज तिला भेटायला गेलेलो. मग तू आहे. नाही एवढी मला हा तिचा ही साडी तिची फार आवडायची. हे बघ ही तू आहे. नाहीच थांब ना नाहीच मग कोण आहे तू? कुठे आहे तू? My God. हे बघ हे बघ हे बघ. एवढी क्रेझी होती. हा कोण आहे? My हे God. बघ, कसलं cute होती पूर्ण बघ बुक साडी. भरवलीस. ती कोण आजी आहे? आजी आहे. नाही सर ही कोण आहे? वेळ नाही मिळाला का ते नंतर. चिटकायला नाही आला वेळ. म्हैसू थांब बाबू. गॉड तिला किती भारी वाटलं असतं रचना. हे बघ. मला काय बनायला होतं बघ. अगं राणी मुखर्जीचे फोटो चिटकवलेले ना ते बघत होती. म्हणजे काय सनी बोलतो बाबा किती फोटो चिटकवले. अगं लक्षातच नाही. हे बघ हे नाही वेगळं. लक्षातच नाही ना एवढं. अगं एवढं लक्षातच नाही की ती येईल भेटायला. हम्म.